नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन. सोयाबीनच्या भावात मागच्या 2 आठवड्यांमध्ये क्विंटल मागं 200 रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली आहे. आता जानेवारी महिन्यातही सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोषक स्थिती आहे. मग नेमकं जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात किती वाढ होऊ शकते, दर कितीपर्यंत पोहोचू शकतात, असे कोणते घटक आहे की ज्यामुळं सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होऊ शकते, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. सुरुवात करूयात सोयाबीनच्या भावापासून. आज देशामधल्या बहुतांश बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव हा 4,400 रुपयांपासून ते 4,800 रुपयांपर्यंत होता. सोयाबीनच्या दरात मागच्या 2 आठवड्यांमध्ये काहीसे चढउतार पाहायला मिळाले, परंतु सरासरी दर पातळी ही आपल्याला काहीशी टिकून दिसली आहे. प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव हे आपल्याला 4,900 रुपयांपासून ते 5,100 रुपयांपर्यंत दिसून आले. आजही या दरम्यानच भाव होते. NCDXचे जे डिलिव्हरी सेंटर आहे की जिथं FAQ क्वालिटीचा माल घेतला जातो, तिथला दर हा 5,000 ते 5,100 रुपये होता. आता आपल्या सोयाबीनचे दर मुख्यतः ज्यावर अवलंबून असते ते म्हणजे सोयापेंट म्हणजे DOC. या DOCचे बाजारभाव आपल्याला 36,000 ते 38,000 रुपयांच्या दरम्यान दिसून आले. हे टनामागचे भाव होते की म्हणजे प्रति टन 36,000 ते 38,000 रुपयांना DOC विकलं गेलं. सोया तेलाचे भाव देखील टिकून आहेत. म्हणजेच काय, एकंदरीत सगळी मागच्या 2 आठवड्यांमधली परिस्थिती आपल्याला सोयाबीन दराला आधार देणारी ठरलेली दिसून येते. थोडक्यात काय तर मागच्या 2 आठवड्यांमध्ये सोयाबीन बाजारातली एकंदरीत परिस्थिती दराला आधार देणारी ठरलेली आहे. मग आता या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीन दरामध्ये काय घडामोडी घडू शकतात, आता त्याचा आढावा घेऊयात. आता जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीन बाजारातली आवक कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचे प्रामुख्याने 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे मध्य प्रदेशमधल्या बाजारातली आवक ही कमी झालेली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना राबवली जाते. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना हमीभावासाठी आपला माल मागं ठेवण्याची गरज पडली नाही. म्हणजे जेव्हापासून भावांतर योजना सुरू झाली, भावांतर योजनेतून खरेदी सुरू झाली, तेव्हापासून मध्य प्रदेशातल्या बाजारांमध्ये सोयाबीनची आवक ही चांगली सुरू होते. त्यामुळं पुढच्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेशमधल्या बाजारातली आवक ही महाराष्ट्रातल्या बाजारापेक्षा कमी होण्याची दाट शक्यता आहे. मग महाराष्ट्रातली आवक कशी राहील, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या हमीभावानं सोयाबीनची खरेदी सुरू आहे आणि विशेष म्हणजे खरेदीनं आता वेग घेतला आहे. रोज जवळपास 20,000 ते 30,000 टनांच्या दरम्यान हमीभावानं सोयाबीनची खरेदी होते. म्हणजेच बाजारात आवक होणाऱ्या बऱ्यापैकी सोयाबीनची खरेदी आता हमीभावानं केली जाते. राज्यात हमीभावानं खरेदीची केंद्र वाढली आहेत, त्यामुळे खरेदी वाढली. दुसरीकडं खरेदीमधल्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी आता काही दिवसांपासून कमी झाल्याचं देखील खरेदी केंद्रांनी सांगितलं आहे. त्यामुळं खरेदीची गती वाढलेली आहे. आतापर्यंत जवळपास 4 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी झाली आहे. आता साहजिकच एकंदरीत उद्दिष्टापेक्षा खरेदीचा आकडा हा कमी जरी दिसत असला तरी पुढच्या महिनाभरामध्ये सोयाबीनची खरेदी आणखीन एवढीच होऊ शकते असा अंदाज आहे. म्हणजेच काय, एकीकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये हमीभावानं सोयाबीनची खरेदी सुरू आहे, दुसरीकडं मध्य प्रदेशमध्ये भावांतरमधून खरेदी सुरू आहे. मध्य प्रदेशमधले व्यापारी भावांतरमधून जे काही सोयाबीनची खरेदी करतात हे सोयाबीन स्टॉकमध्ये जात आहे. मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशामध्ये सोयाबीनचा स्टॉक केला जातो आहे असं अनेक उद्योगांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, जानेवारी महिन्यामध्ये एकंदरीतच दोन्ही राज्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी होणार आहे. तिसराच महत्त्वाचा सोयाबीन उत्पादक असलेला राजस्थानमध्ये यंदा उत्पादन घटलेलं आहे, तिथली आवक देखील कमी झालेली आहे. म्हणजेच सोयाबीनची आवक ही पुढच्या काही दिवसांमध्ये कमी होऊ शकते. हमीभावानं खरेदी मात्र चालू राहणार आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत जवळपास हमीभावानं सोयाबीनची खरेदी राज्यामध्ये होणार आहे. त्याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये देखील भावांतर योजनेतून सोयाबीनची खरेदी होणार आहे. त्यामुळं जसं जसं या दोन्ही योजनांमधून खरेदी वाढत जाईल तसं तसं बाजारामधली आवक कमी होत जाणार आहे. आणि दुसरीकडे प्रक्रिया प्लांट्सकडून सोयाबीनला चांगली मागणी आहे. याचाच आधार जानेवारी महिन्यात आपल्या सोयाबीनला मिळणार आहे. आता मागच्या 2-3 आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. हे दर अपवाद वगळता कायम आहेत. म्हणजे जे दर वाढलेले आहेत ते दर आपल्याला बाजारामध्ये दिसत आहेत. आता बियाण्याचं सोयाबीन जवळपास 5,500 पासून 7,000 रुपयांपर्यंत आज देखील विकलं जाते. जास्त चांगलं गुणवत्तेचं जे सोयाबीन असेल त्या सोयाबीनला चांगला दर मिळतो आहे. आता हमीभावाच्या खरेदीचा आधार राज्यामध्ये राहणारच आहे. त्यामुळं पुढच्या महिनाभरामध्ये सोयाबीनच्या भावात आणखीन 200 ते 400 रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. अनेक प्रक्रिया प्लांट चालकांनी देखील हे सांगितलं की पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनचे दर सुधारण्याची दाट शक्यता आहे. यंदा देशातलं सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे. त्यातल्या त्यात ज्या सोयाबीनची गुणवत्ता कमी होती त्यापैकी बहुतांश सोयाबीन शेतकऱ्यांना विकून झालं आहे. आता शेतकऱ्यांकडे देखील कमी प्रमाणात सोयाबीन उपलब्ध आहे आणि याचाच आधार पुढच्या टप्प्यात आपल्या सोयाबीनच्या बाजाराला मिळण्याची दाट शक्यता आहे. जशी जशी सोयाबीनची खरेदी हमीभावानं वाढत जाईल तसं तसं खुल्या बाजारात देखील दर वाढतील आणि खुल्या बाजारामध्ये दर एकदा 5,000च्या आसपास पोहोचले तर हमीभावानं देखील खरेदी कमी होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. म्हणजेच काय तर बाजारभाव आणि हमीभाव यामधली तफावत जेवढी कमी होत जाईल
तेवढं आपल्याला खुल्या बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढताना दिसून येईल आणि एकीकडे हमीभावानं खरेदी सुरूच असेल आणि याचाच आधार आणि याचमुळं आपले सोयाबीनचे दर जानेवारी महिन्यात वाढण्याची शक्यता आहे। तरी देखील आपण बाजाराकडे लक्ष ठेवावं। जसे जसे दर वाढतील आपल्या विक्रीचं नियोजन करत असताना आपल्या शेजारच्या बाजारात नेमकं सोयाबीनला काय दर मिळतोय आणि हमीभावाच्या तुलनेमध्ये हा फरक नेमका किती आहे आणि तो आपल्याला परवडणार आहे का हे पाहूनच आपण बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करावी। जर हा फरक जास्त असेल तर हमीभावानं सोयाबीनची विक्री फायदेशीर ठरू शकते। सोयाबीनचा हमीभाव यंदा 5328 रुपये आणि सध्याचा बाजारभाव आपल्याला 47 ते 48 रुपयाच्या दरम्यान दिसून येतो। पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं बाजारभाव सुधारतील त्यानुसार आपल्या विक्रीचं नियोजन आपण करणं फायदेशीर ठरू शकतं। सोयाबीनच्या बाजारामध्ये जरी सुधारणा होणार असली तरी यंदा फार मोठी तेजी की जी आपण 2 वर्ष आधी पाहिली होती ती येण्याची शक्यता खूपच कमी आहे, हे देखील जाता जाता आपण लक्षात ठेवावं। आता या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीन बाजारात ज्या घडामोडी घडतील याचा आपल्या बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो, सोयाबीनची तेजी नेमकी कितीपर्यंत वाढू शकते याचा आढावा आपण त्यावेळी घेतच राहू। परंतु आपल्या सोयाबीनची विक्री करताना आपण सावधपणे बाजाराचा आढावा घ्यावा आणि नेमकं कुठे विक्री करणं आपल्याला फायदेशीर असू शकतं तो निर्णय आपण स्वतः घ्यायचा आहे। रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण आपले महत्त्वाचे शेतीमालाचे बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।